हा पॉइंट आहे चौथा, वैष्णवी धाम मथुरा। फ्री ऑफ कॉस्ट है, तो कुछ पूछताछ कर सकते हैं, सब माहिती जानकारी कर सकते हैं। यहाँ पर पुरुष जेंट्स जाने का मार्ग है, जाचा मार्ग है यहाँ। गुफा का मार्ग हा जो दिसत आहे मार्ग, हा मार्ग दिसत आहे। मार्ग हा मार्ग वैष्णोदेवी या ठिकाणी तरी प्रसिद्ध एक ठिकाण आहे। तिथून पूर्ण असं पाहत पूर्ण वैष्णोदेवीचा जो पहाड असतो त्या पद्धतीनं हे केलेलं आहे। त्या पद्धतीनं वर चढणे, पायऱ्या वगैरे केलेल्या आहेत त्यांनी। या ठिकाणून असे वर चढल्यानंतर आपल्याला या पद्धतीनं गार्डन वगैरे पाहायला मिळतात। पूर्ण गार्डन वगैरे, हा पूर्ण परिसर, खालचा परिसर ज्या ठिकाणून आपण आलेलो आहे। या गेटमधून आपण इकडे समोरच्या गेटमधून इथं आलेलो आहे। हा रोडला टच बिलकुल पॉईंट आहे। या वैष्णोदेवीची मूर्ती वगैरे दिलेली आहे, पहा किती सुंदर दिसत आहे। येऊन एक वेळेस या ठिकाणी येऊन भेट द्यायला विसरू नका। मथुरा व्यवस्थित असं ठिकाण, त्याला लागून हनुमानजी सुद्धा दिसत आहे। पाहणा देखील सुंदर अशी भव्य मूर्ती महावैष्णोदेवीची। साऊंड देखील आहे पूर्ण। आले ना घेऊन राहील बाजूचा परिसर। कितनी फुट की होंगी मूर्ति? 141 उंचीची हे मूर्त आहे। सुंदर अशी मूर्त। हा खालचा परिसर। सुंदर असा परिसर। प्रकाशामुळे थोडं हे दिसत आहे, सूर्यामुळे। हा गार्डन माझा आवाज थोडा कमी येत असेल तरी चालू शकते, कारण त्याच्याजवळ स्पीकर नाही आहे, गाडीमध्ये भरलेलो आहे तो। हा गुफासारखा परिसर वगैरे त्यांनी बनवलेला आहे, पाहू शकता। पक्षी उडताना किती सुंदर दिसत आहे।
हे मंदिर प्रवेशद्वार श्री माता वैष्णोदेवी। जितके देवीचे रूप आहे तेवढ्या पद्धतीचे देवीचे रूप या ठिकाणी आणि हे केलेले आहे। 9 रूपाचे दर्शन या ठिकाणी केलेले आहे। तारे बोलो जय माता दी, 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 माता दी, माता दी, जय माता दी, माता दी। असं या पद्धतीचं या ठिकाणी दृश्य आहे। हा वर चढण्याचा मार्ग त्यांनी तयार केलेला आहे। बस वैष्णोदेवीची जे प्रतिकृती या ठिकाणी तयार केलेली आहे। वैष्णोदेवीमध्ये फक्त वैष्णोदेवी दर्शन होते, इथं नवदुर्गेचे पूर्ण दर्शन त्यांनी दाखवलेले आहे। आणि ह्या बाहेर निघायचा एक्झिट पॉईंट जो तुम्हाला दाखवलेला होता, हे वर हे पूर्ण मूर्त या पद्धतीनं अशी तयार केलेली मूर्त आहे। चला आपण आता आतमध्ये काय अजून पाहूया। आतमध्ये अजून गुफा आहे। या ठिकाणी देखील अजून जे तिकडे मला वाटतं 4 का 5 देवी होते। त्यानंतर आता इथं अजून ह्या बाकीच्या ज्या मूर्त्या आहे त्या मूर्ती देखील याच्यात दाखवत असे असं मला वाटतं। पाहूया समोर काय दिसते गुफेमध्ये। तर लोक गजर करत आहे, जय माता दी, जय माता दी, जय माता। या पद्धतीमध्ये गजर करत करत लोक या ठिकाणी दर्शन घेतात, वैष्णोदेवी जाण्याचा आनंद उपभोगत आहे। अजून देखील या ठिकाणी हे स्कंदा माता, आपल्या स्कंदा माता, नंतर कात्यायनी, त्यानंतर कालरात्री, हे कालरात्री मूर्ती, हे महागौरी, हे सिद्धदात्री, भैरवजी माता, त्यानंतर एक गुफा
या ठिकाणाहून समोर जाता इतके मूर्ती दाखवून तिकडे 4 होते, तिकडे 4 होते आणि इकडे 4 5 आहे असे ते जे मूर्ती आहे नवदुर्गेचे रूप जे आहे ते नवदुर्गेचे रूप याच्यात अधोरेखित केलेले आहे आणि त्याची माहिती वगैरे दिलेली आहे. आपल्याला बाहेर जायचा मार्ग आहे. चलो जय माता दी.